मॅडमनी भरपूर काही सांगितलेलं आहे सरांबद्दल, मी जास्त बोलणार नाही, कोणी बोलणार. तर 3 दिवसांचं जे प्रशिक्षण होतं, सरांनी जसं सांगितलं आम्हाला जी लिस्ट आली तसं आमच्या पण मोबाईलवर लिस्ट आली. प्रशिक्षण सांगितल्यावर लोड येतो, सरांनी जसं सांगितलं आमची पण आश्रमशाळा असल्यामुळे आम्हाला आता पण आमच्या शाळेमध्ये काही कार्यक्रम चालू आहेत. जे बिरसा मुंडांचं 125वी जयंती आहे त्या संदर्भात मोठे कार्यक्रमांचा दिल्लीवरून पूर्ण हे आलेलं आहे आणि त्या पद्धतीने ते सर्व कार्यक्रम सुरू आहेत. तरी पण प्रशिक्षणाला येताना थोडंसं वाटलेलं की कंटाळा येतो, हे ते सगळ्या गोष्टी असतात. पण सरांनी पहिल्या दिवशी जे सांगितलं की लोड घेऊ नका, मी तुमच्यावर लोड येऊन देणार नाही, आणि खरंच 3 दिवस सर अजिबात लोड घेतला नाही आणि शेवटच्या दिवशी तर तुम्ही लोडच नाही येऊन दिला. तुमचं तिघांचं धन्यवाद. गुळे सरांचा स्वभाव खूप चांगला आहे, म्हणजे नुसतं सांगायचं म्हणून नाही, पण त्यांनी बरेच प्रशिक्षण घेतलेलं आहे. पहिल्या दिवशी सर थोडंसं तुम्ही बोलत असताना, मी फ्रँकली बोलतो, बोलत असताना मला असं वाटलं की हा माणूस थोडासा याच्यामध्ये इगो आहेच. तर कदाचित इगो आहे असं वाटलं होतं, आणि तो माणसाचा स्वभाव आहे, आपल्याला वाटतंच तसं. पण त्यानंतर हळूहळू काही गोष्टी उलगडत जातात. जसं जसं आपण माणसाच्या सहवासात जातो तसं तसं त्याच्याबद्दलच्या बऱ्याच गोष्टी समजत जातात. आणि सर तुमचा स्वभाव खरंच खूप चांगला आहे, मनापासून सांगतो. बऱ्याच गोष्टी तुमच्याकडून शिकायला भेटल्या. मॅडमने जसं सांगितलं की परीस आहे, आणि तसंच तुम्ही आहात. त्याबरोबर हुशारा सर आमच्यासारखेच यंग आहेत, आणि अशा एवढ्या सर्व लोकांच्या समोर जेव्हा उभं राहून बोलायचं असतं तेव्हा बरंचसं बर्डन येतं. बर्डनपेक्षा बऱ्याच गोष्टी अशा असतात की मी समोर राहिल्यानंतर एवढे सगळे एवढे अनुभवी लोक, आणि त्यांच्यात बोलताना माझा एखादा शब्द चुकला किंवा काय झालं तर किती प्रेशर येऊ शकतो. पण तरी पण तुम्ही खूप सुंदररित्या हे सगळं निभावून दिलं. पहिलं प्रशिक्षण आहे, पहिलं तुमचं हे असताना झालं. कारण मला बऱ्याच वेळेस सर सांगतात, मी टाळतो त्या गोष्टी, म्हणजे की ट्रेनर म्हणून जावं किंवा काय, पण ते एक वेगळं वाटतं की आपण यंग आहेत आत्ताच म्हणजे लागलेले. आणि बरेच जेव्हा आपल्याकडे नुसतं पाहिलं तेव्हा बऱ्याच जणांना वाटतं काय हा शिकवणार आहे, एवढे दिवस झाले आम्ही हेच करतोय, अशा गोष्टी येत असतात. तरी पण तुम्ही खूप चांगल्या रीतीने केलेलं आहे, आणि पुढे आता तुम्ही चांगल्या पद्धतीने अजून कराल. आम्ही येऊच तुमच्या ट्रेनिंगसाठी, म्हणजे तुम्ही असाल आम्हाला अपेक्षा करतो. त्यानंतर जे भोईर सर होते, मॅडमने जसं सांगितलं स्मितभाषी खूप कमी बोलले, पण खूप चांगल्या पद्धतीने समजून सांगितलं. जे जे काय सांगायचं होतं त्या पद्धतीने सांगितलेलं आहे. आणि 3 दिवसाचा तुमचा सहवास खूप चांगला लाभला, आणि आयुष्यभर तुम्ही मनात राहाल. आणि जेव्हा भेटाल तेव्हा आवाज देऊच, बोलूच. एवढं बोलून 2 शब्द संपवतो. धन्यवाद.